हमने पकड़ी देखी भी रोकी गई है कि जिसकी रॉयल्टी भी नहीं दिखाई जा रही है, रॉयल्टी भी नहीं दिखाई दे रहे जा रही है, गाड़ी के कागज भी ओके नहीं है। तो इनको अगर हमने रोके कि भाई अगर आपके पास कागज है तो हमको दिखाओ, दिखाने को तो तैयार नहीं, सिर्फ दादागिरी करने को तैयार है। नहीं सरकारी काम क्यों कर रहे हैं? हमको सिर्फ कागज दिखा, सरकारी काम करने वाले सरकारी काम नहीं, हम भी आम जनता बुला हुआ सरकार के जो लोग पगार ले रहे हैं उनको बुलाओ इधर, उनको लेके आओ। हम आज जाके मैं क्या बोल रहा है, तुम बोल रहे पेपर दिखाओ, तुमको क्या तुम्हारा क्या हक है तुमको पेपर दिखाने का? अधिकारी जो बोले नहीं क्या अधिकारी हो गया तुम्हारा आईडी दिखाता, हम तुमको पेपर नहीं दिखाते। एक मिनट तुम अधिकारी हो गया, एक मिनट भैया एक जना आप अधिकारी होंगे तो तुमको भी दिखा दो, तुम्हारा आईडी दिखा दो। हे सरळ उत्खनन मोदीच्या सभेसाठी होऊन राहिलं। आम्ही कलेक्टरले पांदन रस्त्यासाठी निवेदन दिलं, तिथं मुरम टाकाले, मुरम नाही आहे म्हणते। 24 करोड रुपयाचं टेंडर मंजूर केलं आहे पीडब्ल्यूडीनं आणि सरळ ह्या गाड्या इलिगली उत्खनन केलं आहे। हरकत म्हणजे याच्यापाशी रॉयल्टी नव्हती, सगळ्या गाड्यांची रेकॉर्डिंग आहे, फॉरेस्टच्या जागेमध्ये उत्खनन आहे, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर ह्या गाड्यापाशी ठीक आहे, आता याच्याशी माझं काही वैर नाही, माझं महसूल प्रशासनाशी वैर आहे का यानं हे उत्खननाची परवानगी दिली कशी। मी अधिकाऱ्याला बोलावलं, कोणीच आलं नाही, तुम्ही महसूल अधिकाऱ्याला बोलवा आणि तेव्हाच मी त्याच्यासोबत माझं सविस्तर तुम्ही एक तर मला तक्रार द्या, तुम्ही कलेक्टर साहेबांना त्याचा मार्ग झाला का? तुम्ही मार्ग गुन्हा दाखल करा ना, ते मला नका सांगू, माझी कायदेशीर बाजू मला चांगल्यानं समजते, समजलं का? मी माझ्या पद्धतीनं जे काम करा ते करणार कायदेशीर, पण त्याचा कायदेशीर मार्ग तुम्हाला पण अवलंबावा लागेल। तुम्ही एक तर कलेक्टर पत्र द्या, मला तक्रार द्या, मी त्याची शहानिशा करणार, चौकशी करणार। बरोबर आहे। इतक्या गाड्या मग गेल्या कशा? तेव्हा काऊन नाही अडवणूक केली तुम्ही गाड्याची? ते बघा, तुम्ही तक्रार द्या मला, मी त्याची चौकशी करतो। फार ज्या दिवशीपासून गेली जेवढी गेली तेवढी 5 टेप लावून मोजमाप करून कारवाई करतो। टेप लावून मोजमाप करतो, आतापर्यंत 1000 गाड्या गेल्या, जेवढ्या गेल्या तेवढ्या होतं का? म्हणजे ऐकून घ्या, ते काही पोलीस प्रशासनाचं काम नाही, ते महसूलचं काम आहे। तुमची तक्रार आहे, तक्रार द्या। बरोबर, तक्रार मी देतो, तक्रार पण मला विचाराचा अधिकार समजलं का? जे काही आहे रीतसर मला कारवाई करायची आहे, त्यापर्यंत कारवाई करणार। तुमचा जो काही आक्षेप आहे टीपी आणि इतर गोष्टी आहेत चेक करून समोर जे काय आहे फोन आलेला चेक करा, आता चेक करा, माझ्यासमोर चेक करा। हे ज्या गाडीचे आहे त्या गाडीचे मला हे दाखवा, जे आहे त्या डॉक्युमेंट चेक करा।
ठीक आहे जेवढ्या गाड्या आहेत हे द्या तुम्हाला हे दिल्या ना. तुमचं म्हणणं काय? या गाड्या सगळ्या इलिगल आहेत. आतापर्यंत एकही बिलची नाही माझ्यापाशी, सगळी रेकॉर्डिंग आहे. ठीक आहे. आणि ह्या गाड्यापाशी डॉक्युमेंट सुद्धा नाही आहे. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंटनं एक जरी गाडी भरून नेली तर गाडी जप्त करते आणि 1.5 लाख रुपये फाईन मारते. आणि याच्यात मोदीच्या सभेसाठी जे काही यानं मुरम नेऊन टाकला, आतापर्यंत एकाही गाडीची रॉयल्टी नाही आहे. मी तिथून भेटून आलो. आणि त्याच्यानंतर ह्या गाड्या सगळ्या आतापर्यंत इलिगल चालू होत्या. एकही पावती बुकातली एकही पावती फाडली नाही रॉयल्टीची. ती बुक द्यायला दाखवा म्हणा. गाडीचा नंबर आहे. गाडीचा नंबर आहे. किती टाइम लिहिला का? टाइम 3:50 जे काही आहे त्यात जे तुम्ही आणि ऐका ना, ह्या QR कोडवर चलन. आता हे जे म्हणतात तुम्ही हे जे तुम्ही म्हणता QR कोड वगैरे वगैरे हे स्कॅन आम्ही तिथं करू ना. तुमची तक्रार द्या ना. आम्ही त्याचा टाइम सगळं आम्ही चेक करू ना. म्हणणं काय जे हा याचा टाइम जो आहे ह्या QR कोडचा टायमिंग त्यांच्या मॅच होतो. बरोबर आहे. त्यांच्या याच्यात त्यांच्या जीपीएस चेक केला जाईल. बरोबर. या रस्त्यावर चेक होईल का ते सगळं सिस्टीम चेक करायला लागला. आता तुमच्याकडे जे हार्ड कॉपी आहे हे आता फाडली ना. आता माझ्यापाशी रेकॉर्ड आहे. दाखवतो मी तुम्हाला. आता फाडली ना. मी आलो विचारून ते एकाही गाडीपाशी नव्हती ना. आता फाडली जे काही आहे आम्ही त्याची तपासणी करू. तुमच्या काय तक्रार असं रस्त्यात महसूल अधिकारी बोलवायचं. हे बघा हे अळवणूक केलेलं चालणार नाही. नाहीतर मी सावंगी मेके थानेदार म्हणून तुम्हाला आता डिटेल करतो. ठीक आहे. डिटेल करतो. ठीक आहे. मग आता रस्त्यात अळवणूक करून तुम्हाला चालणार नाही. जे काही आहे ते कायदेशीर करा. बरोबर. जे तुम्ही अळवणूक करताय तुम्ही कायदेशीर कारवाई करा. करतो ना. मग द्या ना तक्रार देतो. चला तक्रार द्या. चला आता मला सांगा सगळ्यात हे पूर्ण उत्खनन चालू आहे. मशीना चालू आहे. ठीक आहे. हे इकडे दाखव मशीन आहे. पटवारीचं लक्ष पाहिजे.